नमस्कार. शिवनेरी फाउंडेशन संवाद प्रेरणा व्यासपीठ, शिवनेरी फाउंडेशन आयोजित आजच्या या कार्यक्रमात आपण सगळेजण आवर्जून उपस्थित राहिला. प्रथमतः मी फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, सगळ्यांसाठी माफी मागतो. आज जे आपले मान्यवर पाहुणे आलेले आहेत, मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आमचं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. दोन मान्यवर असे आहेत की जो विषय आज MPSC एक मृगजळ किंवा स्पर्धा परीक्षा एक मृगजळ, म्हणजे डायरेक्ट विषयाला हात घातलेलं बरं, वेळ ऑलरेडी वाया गेलेला आहे. ही स्पर्धा परीक्षा नक्की काय आहे, तिचं फलित काय, स्वप्नांचा डोंगर कसा निर्माण होतो, किती स्वप्न घेऊन किती जण येतात वगैरे वगैरे असे खूप प्रश्न उपस्थित झाले. ते स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येमुळं. खरं तर स्वप्नील लोणकर गेला, 25-26 वर्षाचं तरुण पोरग, MPSC पास झालेलं. ज्यावेळी एखाद्या देशातला तरुण मरतो, 24-25 वर्षाचं पोरग असं उच्च शिक्षित पण समाजाचं देणं फेडण्यासाठी उत्सुक असलेलं पोरग ज्यावेळी जातं, त्यावेळी त्या समाजाला, राज्याला, देशाला एक सर्जनशील समाज म्हणून काय वाटतं बुवा, ते खूप महत्त्वाचं होतं. आणि हे शिवनेरी फाउंडेशन किंवा संवाद प्रेरणा व्यासपीठ यांचे मी आभार मानतो की यांना वाटलं असं काहीतरी घ्यावं. कारण त्या दिवशी मीडियाने सगळं प्रकरण सुरू करून मीडिया दुसऱ्या दिवशी विसरली, कारण ते 12 आमदार काहीतरी झाले वगैरे वगैरे, ते आपल्याला माहितीचे सगळं, त्याच्यावर न बोललेलं बरं. निखारा तेवत राहिला पाहिजे, त्याची धग कमी होता कामा नये. आणि तरुण मेलाय, 24-25 वर्षाच्या देशातला तरुण मरतो आणि आमचे सगळे राज्यकर्ते दुसऱ्या दिवशी वेगळ्या गोष्टीत बिझी होतात. आपला समाज दुसऱ्या दिवशी नॉर्मल आयुष्य जगायला लागतो. आपली मीडिया नवीन काहीतरी मॅटर मिळाल्यामुळं लगेच त्याच्या मागं पळू लागते आणि सगळं 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 सुरळीत होतं, जणू काही काल काही घडलंच नव्हतं. स्वप्नील लोणकरने आत्महत्या केलीच नव्हती. या देशात, राज्यात, जगात कुठला प्रॉब्लेमच नाही आहे असं काहीतरी वाटावं इतपत दुसऱ्या दिवशी समाज मन सुरळीत झालं होतं. तर त्याच्यासाठी काही संवेदनशील सर्जनशील माणसं तो निखारा धगधगत ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे शिवनेरी फाउंडेशन त्या प्रकारात मोडतं. कारण हजारो स्वप्नील लोणकर MPSC पास होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत बसलेत ना. लाखो स्वप्नील लोणकर MPSC देण्यासाठी झटतायत ना. आणि करोडो स्वप्नील लोणकर MPSC UPSCची पुढच्या भविष्यात तयारी करणार आहेत. तर मिलिंदजी MPSCची एक्झाम देऊन आज हा युनिफॉर्म घालून बसलेत. किती पोरांचं स्वप्न असतं, खाकी अंगावर खाकी चढवायची, MPSC UPSC दिवस रात्र द्यायचं, पळापळ करायची. आणि असे MPSC UPSCचं मॉडेल, रोल मॉडेल मिलिंदजी ठरू शकतात. आणि अशा लाखो करोडो तरुणांना घडवण्यासाठी मार्गदर्शनपर पुस्तकं जिथून निर्माण होतात, ती पुस्तकं जी लोक लिहितात, म्हणजे येणाऱ्या राज्याचं, देशाचं भवितव्य जिथं ज्या पुस्तकांमध्ये घडतं ते पुस्तक लिहिणारे डॉक्टर. त्यामुळं जी चर्चा होईल ती अशीच होईल की त्यातून हजारो करोडो जे स्वप्नील लोणकर स्वप्न घेऊन बसलेले आहेत त्यांना फायदाच होणार आहे. आणि त्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. हे कुठलं राजकीय व्यासपीठ नाही. संदीप मोहिते पाटील किंवा त्यांचे शेखर मोहिते पाटील हे कुणी मोठे उद्योजक असे नाहीत की आम्ही अरेंज केलंय ना आता आम्हाला काहीतरी आमचा ब्रँड विकला जाणार, काही नाही आहे. हे तरुणांसाठी हा संवाद आहे आणि प्रेरणा देणार आहे. डॉक्टर तुम्ही ऑर्थोपेडिक माझ्यामध्ये बरोबर, म्हणजे आज डॉक्टरची या देशाला किती गरज आहे हे आज मागच्या 2 वर्षात सगळ्यांनी अनुभवलं आहे. आणि असा एक मोठा डॉक्टर MPSC UPSC नुसते तुम्ही नाही तर तुमचा संपूर्ण परिवार, माझ्या मते कामगार आयुक्त तुमचे, हां वडील आणि बहीण स्वतः कामगार आयुक्त म्हणजे MPSCतून गेलेत. आज प्रश्नचिन्ह शिवनेरी फाउंडेशनने दिलं आहे सगळ्या महाराष्ट्रासमोर
की स्पर्धा परीक्षा एक मृगजळ, तर हे मृगजळ आहे का? प्रथम संदीपदादा मोहिते पाटील आणि शिवनेरी फाउंडेशनचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला अशा विषयावर बोलायला आपल्यासमोर आणलेलं आहे. तसेच आदरणीय व्यासपीठालाही. तर आजचा विषय आहे स्पर्धा परीक्षा एक मृगजळ. तर आपण एका वास्तवतेने आपण या विषयाला सुरुवात करूया. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेलं आहे की जी 2020ला संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी 3,82,000 फॉर्म आलेले आहेत आणि जागा आहेत 806 साधारणतः. म्हणजे एका जागेला 473 मुलं पळणार आहेत, झगडणार आहेत ते पद मिळवण्यासाठी. थोडंसं गणित सोपं करूया, आपण 900 जागा पकडूया. जर का मुख्य परीक्षेचा विचार केला, ही जी परीक्षा असते ती पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू या पद्धतीत होते. 3,82,000तून मुख्य परीक्षेला किती मुलं जातील? तर एका जागेसाठी एकाच 16 किंवा एकाच 20 याप्रमाणे गेलं तर साधारणतः 18,000 मुलं ही मुख्य परीक्षेला जाणार आहे. ती 18,000 मुलं कोणती असतात? तर ती 3,82,000तून पहिली 18,000 जी येतात ना, पहिली 18,000 जी पूर्व परीक्षेला पूर्ण महाराष्ट्रातून येणार ती मुख्यला जाणार. त्याच्यातली 3,800 म्हणजे एकाच 4 जे प्रमाण मी जास्त पकडतो इंटरव्ह्यूला, एकाच 3 असतं ती मुलं इंटरव्ह्यूला जाणार. म्हणजे 3,82,000तून इंटरव्ह्यूला जाणार 3,800 मुलं मॅक्झिमम आणि त्याच्यातून सिलेक्ट होणार 806. म्हणजे उरलेले जवळपास 3,81,000 मुलं पुन्हा दुसऱ्या वर्षी ही परीक्षा देणार आहे. दरवर्षी ही संख्या किमान 15,000 ते 20,000 वाढते. जर का कोणत्या इतर क्षेत्रात बेरोजगारी आली तर ती संख्या किमान 40,000पर्यंत परीक्षा द्यायची वाढते. किमान 3,00,000 मुलं स्पर्धा परीक्षेचे जर का आत्ताच्या हिशोबाने बोललो तर असे आहेत की ती गेली 4 ते 5 वर्ष स्पर्धा परीक्षा देत आहेत आणि त्यांना अपेक्षित असं यश मिळालेलं नाही आहे. महत्त्वाकांक्षा कधीच आपल्याला कमकुवत करत नाही, कमकुवत करतात त्या इतर गोष्टी. नैराश्य येतं ते इतर गोष्टींमुळं. नैराश्य म्हणजे काय? तर मी साधारणतः असं समजतो की नैराश्य म्हणजे जेव्हा मी माझ्या आणि आपल्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरतो, ही जी भावना निर्माण होते ती म्हणजे नैराश्य. नैराश्याचे काय येतं नैराश्य? तर त्याचे काही 4-5 कारणं मी सांगतो तुम्हाला. एक, अपेक्षांचं ओझे. आपल्या आईवडिलांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहे असं आपण एक स्वतःसाठीच एक धारणा करतो. 2, ही लॉंग टर्म स्टडी प्रोसेस आहे. 3 ते 8-10 वर्ष. एकदा मुलगा 22व्या वर्षी आला तर 32 आणि 33 वर्षापर्यंत अभ्यास करतो. लॉंग टर्म स्टडी प्रोसेस. इथं येणारं नैराश्य कधी वय वाढतं म्हणून आहे, कधी परीक्षांची ॲड येत नाही म्हणून आहे, कधी कधी या स्टडी प्रोसेसमध्ये घरातले फॅमिली प्रॉब्लेम्स येतात, गावातले काही भाऊकीतले प्रॉब्लेम येतात, यामुळे नैराश्य येतं. यशाची आणि कष्टांची सांगड घालता येत नाही. अनेक वेळेला आपण स्पर्धा परीक्षेकडे वळताना त्याची ग्लॅमरस साईड पाहून वळतो, चकाचौंध पाहून वळतो, पण आल्यावर कष्ट किती करावे लागतील, समस्या काय फेस कराव्या लागेल, अभ्यास कसा करावा लागेल, किती कष्ट घ्यावे लागेल, हे काहीच आपल्याला माहीत नसतं. आणि हे जेव्हा स्वतःला फेस करावं लागतं ना तेव्हा नैराश्य येतं. त्यानंतर एक ओव्हर थिंकिंग हा प्रकार येतो. जेव्हा विद्यार्थी 4-5 वर्ष अभ्यास करतो तो ओव्हर थिंक करायला लागतो की मी आज जर का मेन्स दिली असती तर मी काय केलं असतं, समोरच्या टपरीवरचा मुलगा चहा पितोय तो मेन्सला गेला, त्याच्याऐवजी मी मेन्सला गेलो असतो तर काय झालं असतं, मी इंटरव्ह्यू दिला होता, समोरच्याने इंटरव्ह्यू दिला, आज त्याच्या भोवती गर्दी आहे, मी जर का इंटरव्ह्यू पास झालो असतो तर आज ती गर्दी माझ्या भोवती असते. या पद्धतीच्या तो दलदलीत रुजतो ओव्हर थिंकिंगच्या. त्यानंतर चौथं कारण येतं ते म्हणजे इतक्या वर्षाचं अपयश पचवणं अवघड जातं. काय होतं, गावातला किंवा आड्यापाड्यातला मुलगा अधिकारी बनतो, माझ्या लांबचा नात्यातला मुलगा अधिकारी बनतो म्हणून मी स्पर्धा परीक्षेकडे वळतो. पहिल्या वर्षी फक्त घराला माहिती असतं मी स्पर्धा परीक्षा देतो. दुसऱ्या वर्षी गावाला कळतं की हा मुलगा पुण्यात जाऊन अभ्यास करतोय. 3 वर्षांनी गावाच्या आजूबाजूला जेवढे काही गावं आहेत त्यांना कळतं. चौथ्या वर्षी तुम्ही तालुक्याला उतरता आणि बाजूच्या बसमधून एक मुलगा आवाज देतो, ओ भावी तहसीलदार साहेब, आपल्या गावाकडचे रस्ते कधी ठीक होणार आहेत. तेव्हा तो मुलगा 4 वर्षानंतर रिॲलिटीत येतो की अरे मी अजून काहीच झालेलो नाही, मी अजून प्रीसुद्धा सुटलेलो नाही आहे, प्रीसुद्धा पास नाही आहे. आणि मग अशा 4-5 वर्षांचं अपयश घेऊन गावाकडे तालुक्याकडे जाऊन राहणं खूप अवघड जातं. आणि सर्वात शेवटचा मुद्दा हा येतो की स्पर्धा परीक्षा नाही तर मी काय करायचं. आयुष्यात कोणता दुसरा ऑप्शन क्रिएटच केलेला नसतो काही वेळेला अनेक विद्यार्थ्यांनी, किंवा खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या पद्धतीने जातो. म्हणून स्पर्धा परीक्षा नाही तर काय हा विषय खूप जणांसमोर आहे आणि यामुळे नैराश्य येतं. मित्रांनो,
दोन्ही सरांकडे पाहून मला म्हणावं असं वाटतं की निर्णय हा कधीच योग्य की अयोग्य नसतो, तो तुमच्या कष्टांवर डिपेंड असतो की तो योग्य आहे की अयोग्य आहे. आणि निर्णय हे परिस्थितीनुसार बदलत असतात. आज जो मी निर्णय घेतला तो आजच्यासाठी योग्य, उद्या जो घेईल तो उद्यासाठी योग्य ठरणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. प्लॅन बी म्हणजे कधीही अपयश नव्हे. प्लॅन बी म्हणजे काय, तर प्लॅन बीला मी म्हणतो की अदर वे टू सक्सेस. म्हणजे जेव्हा एक रस्ता मला यशापर्यंत पोहोचवायला वेळ लावतोय किंवा मी त्या रस्त्याने यशापर्यंत पोहोचत नाही आहे, तर जो दुसऱ्या रस्त्याने मी यशापर्यंत पोहोचेल तो म्हणजे प्लॅन बी किंवा दुसरा रस्ता. तर मित्रांनो, खरं तर स्पर्धा परीक्षेसाठी सध्या नको तेवढी जागरूकता झाली आहे. ही चांगली पण आहे, कारण की यामुळे अनेक होतकरू कष्टाळू ग्रामीण भागातली मुलं अधिकारी झालेली आहेत. परंतु अनेक इतर क्षेत्रात जे चांगले डॉक्टर बनले असते, जे चांगले इंजिनियर, चांगले वकील बनले असते, तेही या क्षेत्राकडे ग्लॅमरस किंवा त्याचे चकाचौंध पाहून या क्षेत्राकडे आलेत आणि ते एका वर्तुळात यशासाठी नुसते फिरत आहेत कितीतरी वर्ष. हेही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही आहे. तर आता प्लॅन बीचा विषय जर का मी म्हटलो, तर मला वाटतं की आपण प्रत्येक टप्प्यावर, म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्लॅन बी असायला हवा. तर स्पर्धा परीक्षेकडे वळणारे विद्यार्थी 3 प्रकारात मोडतात. त्यांना काय प्लॅन बी द्यायचा ते मी सांगतो. जे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत, त्यांच्या पालकांना मला जास्त करून सांगायचं, हा खूप मोठा विषय, याच्यावर कधीतरी नक्की बोलू आपण. पालकांनी आपले अपेक्षांचं आणि स्वप्नांचं ओझं मुलांवर लादू नये. पहिली गोष्ट, ते हुशार असतील किंवा त्यांना आणि तुम्हाला ज्या कोर्समध्ये किंवा डिग्री, त्यांना जी प्रोफेशनल डिग्री घेऊशी वाटते त्याच्यात पहिल्यांदा ग्रॅज्युएशन करू द्या. सगळे चाललेत MPSCमुळे किंवा तुमचा कोणतरी मित्र अधिकारी आहे म्हणून माझा मुलगाही त्याच्यासारखा अधिकारी बनावं, हे जे तुमचं स्वप्न आहे ते 21व्या वर्षी अधिकारी न बनता 25व्या वर्षी अधिकारी बनला तरी चालणार आहे. पण तोपर्यंत त्यांनी एखादा प्लॅन बी किंवा दुसरा करिअरचा अल्टरनेटिव्ह ऑप्शन क्रिएट करू द्या. कारण की त्यानंतरचं जे येणारं नैराश्य आहे ना, ते खूप भयानक असतं. जे अंडर ग्रॅज्युएट किंवा जस्ट पासआउट झालेले मुलं आहेत की जे स्पर्धा परीक्षेकडे वळतात, ते त्यांच्यासाठी मला असं सांगावं असं वाटतं की त्यांनी आपली जे काही छंद असतील किंवा आपण जे ग्रॅज्युएशन केलं आहे त्याच्यातला कोणता तरी प्लॅन बी पाहायला हरकत नाही. आणि ज्यांनी 3 वर्ष स्पर्धा परीक्षेचा पूर्णतः अभ्यास केलेला आहे फुल फ्लेज, त्यांनी मला वाटतं आता पार्ट टाईम जॉब किंवा काही शिकवण्या घेता येतात आहे का, किंवा गावाकडे परत जाऊन आपल्या वडिलांना शेतीत मदत करता करता आपल्याला काही अभ्यास करता येतो का. कारण की आता घरातला भारी उचलणं गरजेचं असतं, तर या पद्धतीने काही अभ्यास करता येतो का हे पाहणं गरजेचं आहे. तसंच जे सिनियर विद्यार्थी आपण म्हणतो 4-5 वर्ष झालेले, त्यांनी या पद्धतीच्या गोष्टी पाहायला हव्या. तसेच आपल्या अभ्यासाचा काही आपल्याला गावाकडे फायदा करता येऊ शकतो का, जसे काही दुग्ध संकलन केंद्र आपल्याला ओपन करता येतात का, कंपोस्ट खत ते काही प्रकल्प उभे करता येतात का, काही सहकारी तत्वावर आपल्याला काही सुरू करता येतात का, या पद्धतीची चाचपणी करून प्लॅन बी म्हणजे काहीतरी यशाकडे सुरुवात करायला हवी असं मला वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सद्यस्थितीला प्रत्येक विद्यार्थ्यांनी समाजाला सांगायला हवं. ही जाणीव विद्यार्थ्यांना आणि समाजाला होणं खूप गरजेचं आहे की विद्यार्थ्यांनी सांगायला हवं की होय, मी परीक्षा देतो, ही स्पर्धेची परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षा आहे, मी माझे 100% कष्ट करणार आहे, मी 100% कष्ट करतोय, पण मी यशस्वी होईल असं नाही. आणि मी जर का येथे यशस्वी झालो, वयाच्या 30व्या वर्षी जर का मी स्पर्धा परीक्षेत अयशस्वी झालो, याचा अर्थ असा नाही की मी जीवनात सपशेल हार मानलेली आहे किंवा मी अपयशी आहे. मी कष्ट करेल, या क्षेत्रात मला यश नाही मिळालं तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळू शकतं आणि मी यश मिळवेल. आणि आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे काय असतं मित्रांनो, तर आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे मला असं वाटतं की माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना मानसन्मान मिळणे, माझे घर गाडी बंगला होणे, माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना अभिमान वाटणे. त्यामुळं जॉब सिक्युरिटी, फिक्स्ड इन्कम इतर क्षेत्रात जास्त अवेलेबल झालं तर विद्यार्थी प्लॅन बीकडे वळू शकतात. प्रत्येक विद्यार्थी उद्योगधंदा नाही करू शकत किंवा प्रत्येकाला उद्योगधंदा कर सांगणं योग्य नाही आहे, म्हणून ह्या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात खूप असे विद्यार्थी की ज्यांना कर्ज काढता येत नाही, तर त्यांच्यासाठी आपण उद्योगधंदे, शेतीसाठी काही कर्ज आपल्याला उपलब्धता करता येईल का सरकारतर्फे किंवा काय, या गोष्टी पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता आयोगाने एक खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे, तो राबवावा अशी माझी अपेक्षा आहे UPSC प्रमाणे. तो म्हणजे दरवर्षी पुढच्या वर्षीचं टाईम टेबल घोषित करणं. हे नक्की घोषित करायला हवं, कारण की यामुळे मुलांना एक दिशा मिळेल, डायरेक्शन मिळेल की मला कोणत्या परीक्षेकडे फोकस करायचं आहे.
परीक्षा जर का मी अपयशी होत असेल तर मी दुसऱ्या कोणत्या परीक्षेकडे पाहायला हवं किंवा त्याच्यावर फोकस करायला हवा. मी जॉब करत अभ्यास करत असेल तर मी जॉब कुठं थांबवायला हवं, कुठं मी अभ्यास वाढवायला हवा, आणि या क्षेत्रातून बाहेर जरी जायचं असेल तरी आपल्याला ते गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की जसं स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सरकार काढतं त्याच पद्धतीत कौशल्य प्रशिक्षण केंद्रसुद्धा आहे. त्याची माहिती आणि आवाका सरकारतर्फे वाढायला हवा, आपल्या लोकांतर्फे विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला हवा समाजातर्फे, असं मला एक वाटतं. आणि पुढं मला असं सांगायचं शेवटी की स्वयंप्रेरित ध्येय असेल, समर्पित वृत्तीने अभ्यास करत असाल, योग्य दिशा योग्य शिस्तीने आपण जर का अभ्यास करत असेल, योग्य संदर्भ आणि योग्य मार्गदर्शन जर का आपल्याला मिळत असेल, यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असेल आणि एका टाईम लिमिटमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी ठरवायला हवा, 3 ते 5 वर्ष एका ड्युरेशनमध्ये जर का आपण याला बसवलं तर स्पर्धा परीक्षा मृगजळ नाही. परंतु जर का या गोष्टीतली एकही गोष्ट आपल्यात कमी असेल तर मला वाटतं हे मृगजळ आहे. आणि प्रसिद्धी हे माझं साध्य आहे, प्रसिद्ध व्हायचं हे माझं एम आहे, आणि स्पर्धा परीक्षा अधिकारी बनणं हे जर का त्याचं साधन असेल, या दृष्टीने मी जर का स्पर्धा परीक्षेकडे पाहत असेल तर मला वाटतं की आपण चुकतोय. सर्वात शेवटी मी 2 गोष्टी सांगून संपवतो सर. मोटिवेशनल भाषणं असेल किंवा मोटिवेशनल वाक्य असेल, शर्यत अजून संपलेली नाही. आय एम इम्पॉसिबल ऑलवेज सेज आय एम पॉसिबल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतील जिद्दीला रॉकेलसारख्या उद्युक्त करतात, त्यांचा थोड्या काळापुरता भडका उडवतात. ते खरं मोटिवेशन नाही आहे. त्याला आपल्या जिद्दीचं द्योतक ओरिजिन बनवू नका. खरं मोटिवेशन हे मनात आहे, मोटिवेशनल भाषणं नाही. मला एक सांगा की आज कितीतरी स्पर्धा परीक्षेत देणारे विद्यार्थी जे आहेत, 50 ते 60 वर्षाचे जे कॉन्स्टेबल मुलं काका आहेत, त्यांची कितीतरी मुलं आज PASI आणि DYSP बनायचं स्वप्न पाहतात. ते अनेक मोटिवेशनल पुस्तकं असतील, मोटिवेशनल व्हिडिओज असतील, मोटिवेशनल वाक्य ऐकत असतील, पण त्यांना ते घरातच मोटिवेशन आहे. ते त्याचा विचार का नाही करत? का मोटिवेशन्सकडे जावं लागते? का आपल्याला उधारीचं उसणं इन्स्पिरेशन घ्यावं लागते? जर का त्या मुलांनी असा विचार केला की माझा वडील गेले 25 ते 30 वर्ष त्याच्यापेक्षा कमी वयाच्या अधिकाऱ्यांना सॅल्यूट मारतोय, सॅल्यूट ठोकतोय, नाशिकला परेड झाल्यावर PSI बनल्यानंतर माझ्या आयुष्याचा पहिला सॅल्यूट माझ्या रिटायर होणाऱ्या बापाला मारायचा आहे, हा जर का त्यांनी विचार केला किंवा हे जर का मोटिवेशन ठेवलं तर नाही चालणार का? किंवा तुम्हाला 4,000 रुपये जास्त मिळावे म्हणून दुकानातला एखादा कामगार कमी करून स्वतः जास्त काम करतो, उद्या मला डेप्युटी कलेक्टर DYSP बनवून तालुक्यातून माझी मिरवणूक नाही तर माझ्या या आईवडिलांची मिरवणूक काढायची आहे, त्यांना हारतुरे द्यायचे आणि त्यांच्या मिरवणुकीत मला रोडवर उभं राहून मनसोक्त गुलाल उधळायचं आहे. हे जर का मोटिवेशन ठेवलं तर मला नाही वाटत की आपल्याला इतर मोटिवेशनची विद्यार्थी मित्रांनो गरज लागेल. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला डॉक्टरांनी आणि ते म्हटले की हे मृगजळ वास्तवातलं तहान भागवणारं पाणी ठरू शकतं. समाज घडवण्याची ताकद आहे ना याच्यात, या पदात या परीक्षेत समाज घडवण्याची ताकद आहे. म्हणून तर माझा महाराष्ट्रातला तरुण वेड्यासारखा एक वेळ मेसला जेवून या परीक्षेच्या मागे लागलाय ना. कारण या पदामध्ये ती ताकद आहे, या रंगामध्ये ती ताकद आहे, मिलिंदजींच्या एका शब्दात ती ताकद आहे. बरोबर की नाही? समाज बदलायचा आहे, देश बदलायचा आहे. सिस्टीमनी तुम्हाला साधी अपॉइंटमेंट देणे ते 9-9 वर्ष थांबवलंय. बरोबर की नाही? त्या सिस्टीमच्या मानगुटीवर बसण्याचं स्वप्न बघा. स्वप्नील लोणकरनी ते स्वप्न पाहायला पाहिजे होतं. मला 5-5 वर्ष थकवता काय? माझ्या आईबापाच्या डोळ्यात जे मला तहसीलदार झालेलं स्वप्न पाहायचं होतं, त्या माझ्या आईबापाचं मरण जवळ आलं तरी तुम्ही अजून मला पद द्यायना, हा राग त्याच्या मनात होता. त्यांनी चुकीच्या पद्धतीने व्यक्त केला. त्याला देश चालवायचा होता, त्याला महाराष्ट्र चालवायचा होता, त्यांनी मनात असा विचार ठेवायला होता. असं माझं मत आहे की ज्या सिस्टीमनी माझ्या आईबापाला मला परीक्षेमध्ये पास होऊ नये असं थांबवलंय ना, त्या सिस्टीमला मी सुधरवील. हे काय असे झाले? परीक्षा पास झाल्या आणि मिलिंदजींनी लगेच वर्दी घातली असं नाही होत ना. किती यातना, किती कष्ट यांनी भोगलेच ना. वाट पाहिली. ज्याला आपण मृगजळ म्हणतोय त्या परीक्षेच्या पेकटात लाद घालून मार्क मिळवले. 3.5 लाख लोकांमधून पुढे आले. आज इथं बसले तुमच्यासाठीच.
जसं हे डॉक्टर बोलले, ही परीक्षा फक्त कुठेतरी नोकरी लागली आणि काहीतरी पगार आला असा नाहीये, हा प्रतिष्ठेचा विषय आहे. लक्षात ठेवा, नीट वाक्य. परीक्षा फेल झाला, 870 जण जॉबला लागले, स्वप्नील लोणकर सारखे पास होऊनही जॉब मिळाला नाही. तरीही आपल्यात एक ताकद अशी पाहिजे की प्रशासनाची, राज्याची, समाजाची जाण मला आहे. मी 4 वर्ष परीक्षा देतोय, मी 8 वर्ष परीक्षा देतोय, मी नाही झालो तरी मला राज्य कळलंय, मला माझा समाज कळलाय. वेगळ्या कुठल्या तरी क्षेत्रात जाईल, पण करप्ट सिस्टीमनी बळी घेतला एका पोराचा. पण स्वप्नीलच्या डोळ्यातलं ते जे स्वप्न होतं ना पास झाल्यानंतरचं, किंवा त्याच्या तालुक्यातल्या ज्या लोकांना वाटलं असेल आपली पोरगी ह्याला द्यावी, त्यांना विचारा MPSCचं महत्व काय. आणि असं पोरगा आपण घरात बसवलं, असं पोरगा आपण घरात बसवलं ना, गेलं नाहक आपल्याला सोडून सगळ्यांना. मग अशा वेळी प्रश्न पडतो की आपण नक्की कुठल्या सिस्टीमचा भाग आहोत. हे मिलिंदजी जास्त सांगतील, कारण ते झाले. आज वर्दी आली, खूप स्ट्रगल केलंय, खूप स्ट्रगल केलंय. तर त्यावेळी वेगळं स्वप्न पाहण्याची जी रात्र असते ना मिलिंदजी, ती रात्र महत्वाची. वेगळ्या स्वप्नाची रात्र, लक्षात ठेवा. कारण का माहितीये का, ज्या दिवशी तुमच्या मनात आत्महत्येचा विचार आला, त्याच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ काय घेऊन येणार आहे तुम्हाला काय माहित. तुम्हाला काय माहित, दुसऱ्या दिवशीची सकाळ काय उगवणार आहे तुम्हाला काय माहित. कदाचित ज्या स्वप्नाच्या मागे आयुष्यभर पळाला, ते स्वप्न सकाळी तुमच्या दारात पोस्टमन घेऊन आलेला असेल आणि हेला टाकलंय वरती. असं कसं चालेल. वेगळे स्वप्न बघा ना. नाही झालं MPSC, अरे आयुष्याचा प्रश्न आहे का. आयुष्याचा प्रश्न. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येक जण MPSC झालाय का. त्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे का, तो तहसीलदार आहे का. रेस लागलेली आहे, तुम्ही रेसमध्ये आहात, रेसचं तत्व मान्य करा. छाती फुटून बाहेर येईल अशी वेळ येईपर्यंत पळाले, हे पळाले. फुटणार अशी शक्यता निर्माण झालेली असताना हे पळाले आणि झाले, म्हणून आज इथे. ह्यांच्या मनात आत्महत्येचा विचार नसेल आला. आता त्यांचा अनुभव ते सांगतील, त्यांना कितव्या वर्षी मिळाला जॉब. पास झाल्यानंतर सुद्धा 4-4 वर्ष थांबलेत मिलिंदजी. तर पुन्हा आपला स्वप्नील नाही गेला पाहिजे कुठला. कारण ज्यांनी ज्यांनी स्वप्नीलच्या आईला रडताना पाहिले, ज्यांनी ज्यांनी स्वप्नीलच्या आईला रडताना पाहिले, त्या प्रत्येकाने स्वतःची आई रडताना बघायची आणि मग आत्महत्या करायची. 2 तर माणसांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा हो, 2च माणसांचा. त्यांच्यासाठीच सगळं चाललेलं असतं ना. त्यामुळे त्या 2 माणसांचा चेहरा. माझं असं मत आहे की हे मृगजळ आहे का नाही माहित नाही, याला ऑप्शन आहेत, याला खूप ऑप्शन आहेत. जगून बघा. 24 वर्षाचं पोरग राज्यात मरतं काय सोपी गोष्ट आहे का. जगाचा पोशिंदा शेतामध्ये बाबळीच्या झाडाला फास लावून घेतो, सोपी गोष्ट आहे का. याचं भान नाही आपल्याकडे. कर्जमाफी करून आणि आमच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या काहीतरी मारून प्रश्न नाही सुटणार कुठल्याच आत्महत्येचा. अजितदादांचे मी आभार तरी मानतो. तो माणूस आहे नशीब राजकारणात. हे बघा, पक्ष वेगळ्या वेगळ्या विचारसरणी असतात, पण तो माणूस काम करतो राव. घेतला डिसिजन 2 मिनिटात की 31 जुलैपर्यंत भरणार. आपण वाट बघू 31 जुलैची. ज्या ज्या लोकांना 31 जुलै नंतर नोकऱ्या मिळतील, ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त्या 31 जुलै नंतर होणार आहेत, त्या प्रत्येकाने आपला पहिला पगार स्वप्नीलच्या आईच्या पायावर नेऊन ठेवा. माहितीये का, स्वप्नीलच्या आईच्या पायावर नेऊन आपला तुमचा पगार ठेवा आणि तिला सांगा, आई तू चिंता नको करू, मी स्वप्नील आहे तुझा, मी तुझा स्वप्नील आहे असं त्या बाईला सांगा राव. त्याच्या बापाला सांगा राव, मी तुझं पोरग आहे, चिंता नको करू. स्वप्नीलला पाहायचा होता ना तुम्हाला तहसीलदाराच्या खुर्चीत, मी बसलोय, मला बघायला या. त्याच्या आईवडिलांना न्या तिथं. तो गेला म्हणून धडाधड निर्णय झालेले आहेत. मी अजितदादांचे आज आभार मानतो की जे चांगलं आहे ते चांगलं आहे. एका झटक्यात निर्णय घेतला राव, एका मिनिटात. फक्त 31 जुलैपर्यंत तो राबवा आणि द्या त्या तुंबलेल्या सगळ्या पोरांना. आपल्याला 31 जुलै नंतर 1 ऑगस्टला आपल्याला नवा स्वप्नील लोणकर बघायचा नाहीये.
तुम्ही दादा तो निर्णय घ्या आणि झटझट करा. खूप चांगला निर्णय तुम्ही घेतलाय, कारण असे निर्णय घ्यायलाही डेअरिंग लागते, मला माहिती आहे. तो तुम्ही घेतलाय तो पूर्ण करा. 31 जुलैला आम्हाला सगळे ती पोरं लगेच जॉईन नाही होणार, पण हातात त्यांच्या लेटर आलंय, ते जॉईन काहीतरी मिळालंय हे आम्हाला कळू द्या. आणि ते जे काही 1000 पोरं होतील त्यांनी प्रत्येकाने आपला पहिल्यातला निम्मा पगार जरी दिला ना, निम्मा तुमच्याही आईबापाला द्या, त्यांच्याही डोळ्यात स्वप्न आहेत, निम्मा पगार जरी दिला ना तर त्या स्वप्नीलच्या आईबापाचं दुःख कमी होईल का नाही माहीत नाही, पण त्यांची म्हातारपणातली काठी आपण होऊ शकू, आपण होऊ शकू. त्यामुळे माझी विनंती आहे, पुन्हा या महाराष्ट्रात स्वप्नील लोणकर झाला नाही पाहिजे. जग खूप सुंदर आहे, फक्त आत्महत्येचा विचार मनात आल्यानंतरची दुसऱ्या दिवशीची पहाट आहे ना, ती काय घेऊन उगवतीये त्याच्यासाठी जगा. दुसऱ्या दिवशीची पहाट ही लाईफ बदलणारी ठरणार असणार म्हणजे असणार. आणि जेवढे MPSC साठी झटता ना, तेवढी 5 वर्ष बापाच्या अर्ध्या एकराच्या शेतासाठी झटला ना, तर दगडातनं सोनं उगवाल तुम्ही. शेतकऱ्याची पोर आहेत, प्रत्येकाला मिलिंदजी मोहिते होण्याची संधी द्या, कुणालाही स्वप्नील लोणकर व्हायला लावू नका, एवढीच हात जोडून विनंती. आता मिलिंदजी त्यांचा तो स्ट्रगलचा काळ आणि त्याच्यानंतर आलेला अपॉइंटमेंट लेटर, इथला जो प्रवास आहे ना त्याच्याबद्दल बोलते. संवेदना साऱ्या जगाची आहे मनात भरभरून, नातं जोडून आहोत आम्ही, मानवतेही मानव आम्ही. खरं तर मानवतेच्या दृष्टिकोनातून शिवनेरी फाउंडेशन, त्याचे संदीपदादा, शेखरदादा यांनी मी स्वतः माणूस म्हणून जगणं आणि इतरांना माणूस म्हणून जगण्यासाठी अनुकूल भावनांची निर्मिती करणं, यासाठी आज अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे, एक चांगला परिसंवाद या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर संवेदनशील असणं समाजासाठी, आत्ताच ज्या तळमळीनं प्रवीण तरडे बोलले, ज्या तळमळीनं डॉक्टर साहेब बोलले, ही कुठंतरी एक संवेदनशीलता आहे. स्वतःच्या पायामध्ये काटा मोडला तर स्वतःच्या डोळ्यात पाणी येतं, ही एक वेदना असते. परंतु दुसऱ्याच्या पायामध्ये काटा मोडला आणि स्वतःच्या डोळ्यात जर पाणी आलं तर त्याला संवेदना असं म्हटलं जातं. ह्या संवेदनशील वृत्तीनं शिवनेरी फाउंडेशन काम करत आहे. आणि आज जो परिसंवाद या ठिकाणी ठेवलेला आहे, स्पर्धा परीक्षा एक मृगजळ, आणि त्याच्यापुढे एक प्रश्नचिन्ह ठेवलेलं आहे. खरं तर मृगजळ कशाला म्हणायचं, जे दिसतं ते नसतं. एक थोडक्या ह्याच्यामध्ये की आपण असं म्हणू की पाण्याचा भास होतो वगैरे, पण बोलीभाषेतला शब्द आहे की जे दिसतं तसं नसतं, त्याला मृगजळ असं म्हटलं जातं. मग MPSC ही व्यवस्था किंवा प्रशासकीय अधिकारी होणं ही व्यवस्था हे खरंच मृगजळासारखी आहे का, असा एक प्रश्न आजच्या या परिसंवादाच्या माध्यमातून विचारलेला आहे. खरं तर आयुष्य हेच एक मृगजळ आहे. आपण धावत राहतो, प्रत्येक गोष्टीला धावत राहतो, प्रत्येक वेळी स्वप्न बदलतात, त्या भल्या मोठ्या स्वप्नासाठी धावत राहतो, पळत राहतो. एखादा शेतकरी असतो, आज ऊसाचं पीक निघालं की पुढच्या वर्षी आणि चांगलं कसं निघेल, आज 50 टन निघालं की उद्या पुढच्या वर्षी कसं 70 टन निघेल. आज डॉक्टर MBBS झाले की त्यांना असं वाटतं की पुढं आता MD झालं पाहिजे. प्रवीण तरडेंनी अगदी देऊळ बंद केला, मुळशी पॅटर्न केला, तिथे थांबले नाहीत, नंतर हंबीरराव मोहिते केला, भव्य मोठा सिनेमा केला. म्हणजे आपण स्वप्न मनामध्ये बाळगतो आणि स्वप्नांची परिपूर्ती करण्यासाठी धावत राहतो. ह्या धावण्याला आपण मृगजळ म्हणायचं का, का जी स्वप्न पाहतो त्याला मृगजळ म्हणायचं का? खरं तर मृगजळपेक्षा एक मनातलं जे स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर शिक्षणाच्या माध्यमातून किंवा समाजव्यवस्थेच्या माध्यमातून एक स्वप्न पाहते, स्वप्न उराशी बाळगते आणि ते चालत राहते. ते चालत असताना अनेकविध वाटा निर्माण होत राहतात. मग एक कोण म्हणतं डॉक्टर हो, कोण म्हणतं इंजिनियर हो, कोण म्हणतं वकील हो. आणि या सगळ्यातनं एक प्रसिद्धी, पैसा, सत्ता मिळेल या अपेक्षेनं तो विद्यार्थी धावत असतो, अभ्यास करत असतो, रात्र जागून ॲडमिशनसाठी धडपडत असतो. आणि हे सगळं करत असताना कोणीतरी एक सांगतं की एक स्पर्धा परीक्षा नावाचं एक परीक्षा आहे, ती जर दिली, MPSCची परीक्षा दिली, UPSCची परीक्षा दिली तर एक ग्लॅमरस करिअर त्या ठिकाणी तयार होईल. खरं तर हे ग्लॅमरस हा जो शब्द आहे, जो अनेक व्यावसायिक संस्थांनी उभा केलेला आहे, अनेक चित्रपटातून दाखवला गेलेला आहे, अनेक नाटकातून दाखवलं गेलेलं आहे. खरं तर स्पर्धा परीक्षा झाल्यानंतर अशा प्रकारे खरं तर ग्लॅमर वगैरे काय नसतं, पुढं प्रचंड कष्टच असतात. म्हणजे आज मी या कार्यक्रमाला येऊ का नाही, मला इथं येईपर्यंत मला माहीत नव्हतं की मी आज येऊ का नाही, कारण इतकी आव्हानं या दैनंदिन कामकाजामध्ये असतात. ती पूर्ण होतील का हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह असतो.
त्यामुळे हे जे ग्लॅमर आहे, या ग्लॅमरच्या बाहेर जाऊन आता जो देशभक्ती शब्द वापरला प्रवीण तरडेंनी, जो समाजसेवा शब्द वापरला, जे समाजाची स्वप्न शब्द वापरला, जे आईवडिलांची स्वप्न शब्द वापरला, ही स्वप्न साकार करण्यासाठी प्रशासनामध्ये येणं ही खरं तर काळाची गरज आहे. आज प्रवीण तरडेंनी ज्याचा उल्लेख केला की ते जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा 3 वर्ष पेपर फुटला. आम्ही त्यानंतरच्या काळात आलो. माझी वैयक्तिक वाटचाल पाहिली तर 2004 सालची जाहिरात होती, 2005 साली त्याची पूर्वपरीक्षा झाली, त्याचा रिझल्ट 2006 साली झाला, 2007 साली त्याची मुख्य परीक्षा झाली, 2008 साली इंटरव्ह्यू झाली आणि 2009ला मी 1 मे 2009ला मी ट्रेनिंगला गेलो. म्हणजे एका परीक्षेसाठी एक पंचवार्षिक योजना तयार झाली. मग तेव्हा अशा प्रकारचं वातावरण अस्वस्थतेचं होतं का, अस्वस्थता निर्माण झालेली होती का, तर निश्चित प्रकारे झालेली होती. माझा डिप्लोमा झालेला होता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा, पण मला त्यात आवड नव्हती म्हणून मी बी ए केलं. त्यानंतर पुन्हा स्पर्धा परीक्षेमध्ये आलो, परत ही अपयशांची मालिका चालू झाली. पुढं असं वाटलं की आता बी ए केलं, पुढं काय, कारण या समाजामध्ये जो BA होतो, जो BCom होतो, त्याला असं थोडंसं तुच्छतेने लेखलं जातात. त्यातही मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून झालेलो होतो, त्यामुळे तर ते थोडंसं नावडतीचं प्रकार होता. मग मी तेव्हा विचार केला की आता थांबून नाही चालणार, मग जर्नलिझम करता येईल का, MA मराठी करता येईल का, मग आपल्याला जर साहित्याची आवड आहे तर त्याच्यात करिअर करता येईल का, म्हणून पुढे MA सुद्धा ॲडमिशन घेतलेलं होतं. जो प्रॉब्लेम MPSC UPSC करणार येतो, गावाकडून आपण पुण्यासारख्या शहरामध्ये येतो, पहिला दुसरा अटेम्प्ट झाला की घरचे अस्वस्थ होतात, अस्वस्थ झालं की पुन्हा पैशाचा प्रॉब्लेम येतो आणि मग त्यातनं मनातला एक सुप्त संघर्ष चालू होतो की आता पुढं काय करायचं. मग तेव्हा मलासुद्धा माझा मराठी हा विषय खरंच चांगला होता. मी मराठी व्याकरणाचे क्लासेस पुण्यामध्ये घ्यायला लागलो. पहिल्यांदा माझ्या रूमवरती घेतलं, हॉस्टेलच्या मालकाला आवडलं नाही म्हणून मी एका मित्राच्या फ्लॅटवरती घेतला, तिथं जास्त गर्दी व्हायला लागली म्हणून अनेक क्लासेसची टाईप केलं आणि मी त्या ठिकाणी क्लासेस घ्यायला लागलो. कारण मला माहीत होतं की आता मी पाठीमागं जाण्याचे दोर कापलेले आहेत, पुढं गेलं पाहिजे आणि पुढं जाण्यासाठी याच क्षेत्रातला आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून मी इतिहास शिकवत होतो, मी समाज सुधारक शिकवत होतो, समाजशास्त्र हा विषय शिकवत होतो आणि मराठी व्याकरण तरी माझा आवडता विषय होता, तोही विषय मी त्या ठिकाणी शिकवत होतो. म्हणजे स्वयची कष्टीत गेला तोची भला रे भला, आपली आपण करा सोडवण, हे तुकोबाचे जे वाक्य आहे हे उराशी बाळगलेलंच होतं. आम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो. त्या संस्थेचं ब्रीद वाक्य होतं स्वावलंबी शिक्षण, हेच आमचं ब्रीद. मग हे स्वावलंबनाचं जे आहे, हे स्वावलंबनाचं ब्रीद हे आपण मुलांच्यावरती कधी बिंबवणार. आज जर पाहिलं आपण तर श्रमसंस्काराला खूप कमी महत्त्व आहे. कष्ट जो करतो त्याचं महत्त्व दाखवलं जात नाही. जो तुम्ही मुळशी पॅटर्नमध्ये भाई दाखवला जातो तो एकदम प्रसिद्ध होतो, पण जो रस्त्याच्या कडेला खऱ्या अर्थानं काम करतो, जो घाम गाळेपर्यंत कष्ट करतो, जे बौद्धिक कष्ट करत असेल, जो शारीरिक कष्ट करत असेल, त्यांच्याकडे मात्र श्रमसंस्काराला फारसं महत्त्व नाही आहे. आपण जर कष्ट करत राहिलो, माझ्याबरोबर अनेक लोक लक्ष्मी रोडच्या दुकानामध्ये सुद्धा काम करत होते आणि MPSCचा अभ्यास करत होती. म्हणजे आपण आता जो प्लॅन बी सांगितला, प्लॅन बी काय असा असू शकत नाही लक्ष्मी रोडच्या ह्याच्यावरती काम करणं, परंतु आपण जेव्हा शिक्षण घेत असतो त्या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये कुठलं तरी व्यावसायिक शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण व्यावसायिक शिक्षण म्हणजे कोणतं असेल, एखादं इलेक्ट्रिकचं काम असेल, एखादं कोणतं तरी चांगलं वकिली क्षेत्रातलं काम असेल, चार्टर्ड अकाउंटंटचं काम असेल, म्हणजे व्यावसायिक शिक्षण नाही. MPSCमध्ये सलग 8-10 वर्ष जातात आणि पुन्हा वयाची 30च्या उंबरट्यावरती आपण येतो. आपण 8-10 वर्ष यामध्ये घातलेले आहेत आणि हाती काहीच मिळत नाही. मग कोसलातला पांडुरंग सांगवीकर होतो आणि मग परत काहीच मिळवलेलं नाही आणि आता परत जायला लागलेलं आहे. भालचंद्र नेमाडेच्या कादंबरीमध्ये खूप चांगलं पांडुरंग सांगवीकरची कथा आणि व्यथा सांगितलेली आहे. MPSCच्या मुलांचं बऱ्याचदा हेच होतं. मग पुन्हा बाहेर गेल्यानंतर तू 4 वर्ष अभ्यास करत होता, पुढं काय झालं, प्रिलिम पास झाला, पुढं काय झालं, मेन्स पास झाला, पुढं काय झालं. म्हणजे हे जे मृगजळ आपण ज्या अर्थानं म्हणतो, ही मृगजळ नाही, ही कठोर स्पर्धा आहे. ह्याला कारण 3 लाख लोक बसणार आणि 500 जागा असणार, 600 जागा असणार, उरलेल्या 2,99,000 लोकांनी करायचं काय, प्रश्नचिन्ह असतं. मग हे जर प्रश्नचिन्ह काढायचं असेल तर स्वतःची उत्तरं स्वतः शोधायला लागणार आहेत. अप्पदीपो भव म्हटलेलं आहे. हे कुठलं शासन, कुठला समाज, कुठलं कुटुंब उत्तर काढणार नाही. आपण तुम्हाला स्पर्धा परीक्षेला या म्हणून कोणी निमंत्रण दिलेलं नसतं, आपण स्वतः त्या ठिकाणी आलेलो असतो.
आपण जर त्या ठिकाणी पोहोचलेलो असो तर त्याची उत्तर ही स्वतःला शोधायला लागणार आहेत. मग ती कशी शोधायची? चांगल्या विचार प्रक्रियेतून शोधायची, चांगल्या अभ्यासक्रमातून शोधायची, चांगली पुस्तक वाचून शोधायची. आमचा कालावधी भरपूर असायचा. अनेकदा नैराश्य यायचं, आम्ही झेड ब्रिजवरती वगैरे अशा चक्रा मारायचो. परंतु जर ज्या संध्याकाळी कुमार केतकरांचं व्याख्यान असेल, अविनाश धर्माधिकारांचं व्याख्यान असेल, शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान असेल, ही अशी व्याख्यानं मी कधीच चुकवली नाही. त्याच्यातनं आम्हाला ज्ञानात भर पडली. तुम्ही पुरुषोत्तम करायचा, आपण भरतनाट्यम आणि टिळक स्मारकच्या मध्येच मी राहिलो होतो. त्या 4 वर्षाच्या काळात फुकट असलेलं एकही नाटक मीच सोडलेलं नव्हतं. म्हणजे मराठी लिटरेचरची आवड होती, नाटकं फुकट बघायला मिळत होती, लिटरेचरचा सेन्स वाढत होता, थोडीशी संवेदनशीलता वाढत होती. तिथं असलेलं एखादं चांगलं व्याख्यान, अगदी 12 मार्चचा कवी संमेलन असायची, शौनक अभिषेकांचे कार्यक्रम, संगीत कळत नाही पण शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम अटेंड करायचो. एक अभिरुची संपन्न जीवन. म्हणजे MPSC करत असताना एक बहुआयामी तुम्ही विचार केला, बहुपिंडी विचार केला, मल्टिपल लेवलचा तुम्ही विचार केला तर तुमची होणारी पर्सनॅलिटी ही सुद्धा अतिशय चांगली होत राहते. तुम्ही बघा, चांगले पत्रकार जे MPSC होते, MPSC करता आले नाहीत, चांगले पत्रकार झाले. चांगले अँकर जे TV वरती आहेत ते सुद्धा MPSCचा अभ्यास करत होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातला जो काय अभ्यास आहे तो अभ्यास त्यामध्ये दिसून येता. तुम्ही MPSC करत होता त्यामुळे एक समाजाविषयी असणारी संवेदनशीलता ही तुमच्या चित्रपटातनं आपोआपच उतरली. म्हणजे तुम्ही MPSCचा अभ्यास करतो म्हणजे तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्व विकसन करता. ही तुमची मनामध्ये असणारी भावना ही सुद्धा अतिशय महत्त्वाची असली पाहिजे. यशाची भूक असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे गुरुदत्तनं एक जे वाक्य म्हटलेलं होतं, यश म्हणजे अंतिम पराभव. म्हणजे केवळ DYSP झाला, उपजिल्हाधिकारी झाला म्हणजे सक्सेस नाही. जर तुम्ही यश त्याला म्हटलं तर तो तुमचा पराभव झालेला असतो. यश म्हणजे प्रत्येक टप्प्याला तुम्ही पुढे गेलं पाहिजे. मग तुम्ही देऊळ बंद करून का थांबला नाही? तुम्ही मुळशी पॅटर्न करून का थांबला नाही? डॉक्टर अगदी हाडाचे डॉक्टर आहेत पण समुपदेशनाच्या क्षेत्रामध्ये काय येतात? आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असं होतं की होतो BA, काम करतो कम्प्युटरचं, होतो कम्प्युटर सायन्स, पुढं करतो वकिली, होतो वकील, करतो चित्रपट निर्माता. म्हणजे जिथं शिक्षण घेतो त्या शिक्षणातून परिपूर्णता, मग तो कदाचित शैक्षणिक व्यवस्थेतलं ते अपयश असेल किंवा जो IQ टेस्ट म्हटली जाते ती व्यवस्थित होत नसेल, किंवा मुलांना शिक्षण घेत असताना 11वी-12वीपर्यंत काहीच कळत नाही. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कळू शकतं की आपल्याला नेमकं आयुष्यामध्ये करायचं काय आणि आपण त्या पद्धतीनं पावलं टाकत जातो. त्यामुळं MPSCचा अभ्यास करत असताना आपलं मुळात प्लॅन A, आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व विकसन होतं आहे, अभ्यास करायचा आहे, पोस्ट काढायची आहे. परंतु त्याच्यासाठी आता गेल्या 8-10 दिवसामध्ये प्लॅन B विषयी खूप चर्चा झाल्या, TV वरून चर्चा झाल्या, अनेक परिसंवादातून चर्चा झाला. हा प्लॅन B अचानक निर्माण होऊ शकत नाही. प्लॅन B जेव्हा तुम्ही निर्णय प्रक्रिया घेता की आता मला स्पर्धा परीक्षेत जायचं आहे तेव्हाच प्लॅन B तुम्हाला केला पाहिजे. जर अचानक प्लॅन B करायचं म्हटलं तर गोंधळाची परिस्थिती तयार होते आणि होणारा वैचारिक गोंधळ हा शमवण्यासाठी कोणतीच माध्यमं नाहीत. आजकाल म्हणजे मुलांना फार पेशन्स राहिलेले नाहीत किंवा समाजालाच पेशन्स राहिलेले नाहीत. पूर्वी अगदी 3.5 तासाचे चित्रपट आपण फार बघायचो. आता 30 सेकंदाच्या रील्स सुद्धा पण बघायला नको वाटतं की लगेच पुढच्या रील्स आपण इंस्टावरती बघत राहतो. 1 मिनिटाची असली तरी आपण बघत नाही. इतकं सगळं जग असं फास्ट झालेलं आहे. मग ते फास्ट ह्याच्यामध्ये डिसिजनसुद्धा असे फास्ट व्हायला लागलेले आहेत. आपल्याकडं लोकमान्य टिळक होऊन गेले, आगरकर होऊन गेले, ज्योतिबा फुले होऊन गेले, ही सगळी थोर महात्मे होऊन गेले. चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच बोध सापडे खरा. हे इतके मोठी लोक या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्यांनी केलेला संघर्ष आणि आपला संघर्ष कुठं तुलनाच होऊ शकत नाही. आपला संघर्ष हा अगदी फ्लॅट संस्कृती म्हणजे 1000 स्क्वेअर फुटातला संघर्ष आहे. ह्या संघर्षाचा काहीच उपयोग नाही. संघर्ष जो आहे हा समाजासाठी आपल्याला करायचा आहे. तहसीलदार झाल्यानंतर रस्ता बांधील का असं तुम्ही म्हटलं की रस्ता कधी होणार? तहसीलदार झाला म्हणून थोडाच रस्ता होतो. तुम्हाला इंजिनियर झालं तरी रस्ता बांधता येतो, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर झाला तरी रस्ता बांधता येतो, तुम्हाला माहितीच्या अधिकाराच्या चळवळीचा कार्यकर्ता झाला तरी रस्ता बांधता येतो, ग्रामपंचायत सदस्य झाला तरी रस्ता बांधता येतो, तुम्हाला आमदार खासदार झालं तरी म्हणजे लोकप्रतिनिधी झाला तरी रस्ता बांधता येतो. म्हणजे आपल्याला अनेकविध वाटा आहेत अशा रस्ता बांधण्यासाठी. म्हणजे चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं.
उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं भय नसतं, अशा पद्धतीनं ज्याला भय बाळगायची काहीच गरज नाही. अगदी म्हणजे मला कालचंच एक उदाहरण आहे, विम्बल्डन महिला जिंकलेली ॲश्ले बार्टी नावाची, ती 10 वर्षापूर्वी विम्बल्डनच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली होती. तिनं एकेरी महिला चषक जिंकला होता. तिला असं वाटलं की आता आपल्याला टेनिसमध्ये करिअर नाही, म्हणून ती क्रिकेटमध्ये रमली, व्यावसायिक क्रिकेटपटू झाली. तिला परत वाटलं की आपण टेनिस खेळावं. विम्बल्डनमध्ये पार्टिसिपेट झाल्याने 10 वर्षानंतर पुन्हा विम्बल्डन तिनं जिंकलं. म्हणजे हे जे स्विच ओव्हर होणं जे आहे, ही तरी स्पर्धा फार कठीण आहे. मग किती तिच्याकडे विजुकशी वृत्ती असणार आहे. मग ती पहिल्यांदा टेनिस खेळायची, नंतर क्रिकेट खेळली, परत ती टेनिस खेळून जागतिक स्तरावरती तिनं आपलं स्थान कायम राखलं. कालचाच विम्बल्डन जिंकलेला नोवाक जोकोविच जो आहे, त्यांनी जवळपास 20 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. 6 यापूर्वी विम्बल्डन जिंकलेले आहेत. आणि परत प्रतिक्रिया देताना अजून म्हटलं की माझी भूक संपलेली नाही, मला अजून विम्बल्डन जिंकायचे आहेत. म्हणजे ही यशाची भूक जी आहे ही व्यक्तीच्या मनामध्ये असली पाहिजे. मला यश संपादन करायचं आहे, यशाचा एक टप्पा गाठला तर पुढचं यश संपादन करायचं आहे. आणि ही जर यशाची भूक असेल तर माणसाच्या मनामध्ये आपोआप क्रिएटिव्हिटी तयार होते. आणि जिथं सृजन क्षमता आहे, जिथं नवनिर्मितीची आस आहे, तिथं अशा आत्महत्येचे असे विचार येणं हे खूप कमी वेळा होत राहतं. आज आपण एखाद्याला चांगला कथा करतो, त्याला कविता करावीशी वाटणं, कविता करतो, त्याला चांगलं नाट्य रूपांतर करता येणं, नाटक लिहिणं, बोलणं, चांगलं वक्तृत्व असणं, ही जी नवनिर्मिती आहे, ही नवनिर्मितीची आस ही प्रत्येक व्यक्तीत असते. माणूस म्हणून प्रत्येकजण श्रेष्ठ असतो, त्याला आकार देण्याचं काम हे प्रत्येकानं करायचं आहे. आणि हे करत असताना संकट तर येणारच आहेत. सगळ्यात गाडी कुठं सुरक्षित असते? पार्किंगमध्ये सुरक्षित असते. विमान सुरक्षित कुठं असतं? त्या विमानतळावरती सुरक्षित असतं. जहाज सगळ्यात सुरक्षित कुठं असतं? त्या बंदरावरती सुरक्षित असतं. म्हणून काय जहाजाची निर्मिती ही त्या बंदरावरती लावण्यासाठी केलेली आहे का? विमानाची निर्मिती विमानतळावरती ठेवण्यासाठी केलेली आहे का? गाडीची निर्मिती पार्किंगमध्ये ठेवण्यासाठी केलेली आहे का? रस्त्यावर येणार म्हटलं की अपघात होण्याची शक्यता आहे. हवेत जर विमान उडणार असेल त्याला संघर्ष तर करावाच लागणार आहे. जहाज जर पाण्यात गेलं तर कधी चक्रीवादळ येईल, कधी पाण्याच्या लाटा येतील, सामोर तर जावंच लागणार आहे. पण हे सगळं करून विमानं पोचतातच, जहाजं चालतातच, गाड्या फिरतातच. मग आपण सुद्धा आपल्याला यश मिळवायचं आहे तर संघर्ष करावाच लागणार आहे. उपग्रहाची एक गोष्ट आहे की उपग्रह ठराविक उंचीपर्यंत जाईपर्यंत पृथ्वीच्या वातावरणात प्रचंड संघर्ष करावा लागतो. एखादा 36,000 फूट उंचीवरती तो उपग्रह जर गेला तर तिथं सेफ राहत होतो. म्हणजे माणसाचं सुद्धा आयुष्यामध्येच आहे. तुम्हाला कष्ट करावून एक जर उंची प्राप्त झाली, उंची प्राप्त होईपर्यंत कष्ट करावंच लागणार आहे. नंतर एक विशिष्ट उंची प्राप्त केली तर तुमच्या समस्या तुमची ती उंची सोडवत असते. त्यासाठी ती उंची प्राप्त, मग ती कशाने करता येईल? चांगल्या विचारानं करता येईल, चांगल्या आचरण करता येईल, चांगल्या कृतीनं करता येईल, चांगल्या उद्योगानं करता येईल. यासाठी ह्या समाजामध्ये चांगली चांगली जी क्षेत्रं असतील ही चांगल्या चांगल्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये अलर्ट राहणं, चांगली कोणती क्षेत्र आहेत ती निवडणं, आपल्याला काय आवड आहे, आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे, आपण ते करू शकतो अशी जर जाणीव असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊन एक पर्यायी करिअरचा सुद्धा विचार हा केला पाहिजे. आज अधिकारी झालं म्हणजे सगळंच झालं असं नाही. आज युनिफॉर्म आहे. म्हणजे अनेकदा असं होतं की मध्यंतरी स्पर्धा परीक्षांच्या केंद्रांची लाट झालेली होती. जिथं महाविद्यालय तिथं स्पर्धा परीक्षा केंद्र. एखाद्या शाळेमध्ये जर व्याख्यानाला गेलो तर आवर्जून त्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये नेऊन पाठवायचे. ग्रंथालये अगदी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांनी गच्च भरलेले आहेत. म्हणजे ग्रंथालय ही काही फक्त स्पर्धा परीक्षेसाठी नाहीत. मग तिथं चांगल्या कथा आहेत, चांगल्या कविता संग्रह आहेत, चांगल्या कादंबऱ्या आहेत, अनेक वैचारिक वाङ्मय आहेत, हे सुद्धा मुलांना वाचता आले पाहिजे. अनेक संदर्भ ग्रंथ आहेत, ती सुद्धा वाचता आली पाहिजेत. त्यातनं व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. बरं, तुम्ही हे लहानपणापासून करायला लागला तर स्पर्धा परीक्षा अगदी सहजसुद्धा ट्रॅक करू शकता. 4-4, 5-5 वर्ष लागतात. ही कदाचित प्रोसेसचा भाग असेल, न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असेल. ही तर सगळ्याच गोष्टी असं टीकात्मक स्वरूपामध्ये बोलून, नैराश्य स्वरूपामध्ये बोलून असं चालणार नाही. प्राप्त काला हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोद असं म्हटलं गेलं. ही लेणी दुसरं कोण खोदणार आहे? स्वतःच्या लेणी स्वतः खोदायच्या असतात. स्वतःची वाट स्वतः तयार करायची असते आणि आपल्याला पुढं चालावं लागणार आहे. आयुष्य म्हणजे जसं म्हटलं की शर्यत अजून संपलेलं नाही. आयुष्य ही शर्यतच असते, ही कधीच संपत नाही. तिथं चालतच राहावं लागणार आहे. आणि चालत जर गेलो तर नक्की आपण यशस्वी होऊ. त्याचा चालण्यासाठी खरं तर तुम्ही चांगलं सक्षमपणे चालावं.
मग यशाच्या आकाशामध्ये गरुड होऊन तुम्ही जेव्हा उंच भरारी घेत असाल तेव्हा ती उंच भरारी पाहण्यासाठी आमच्यासारखे आपल्यासारखे सगळे, जसं तुम्ही म्हटलाल की आईवडिलांची स्वप्नाची तरळतात, अशी तुमची भरारी घेण्यासाठी सगळा समाज आतुर झालेला असतो. तुमच्या पंखात ताकद यावी म्हणून शिवनेरी फाउंडेशन हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रवीण तरडे असतील, डॉक्टर क्षीरसागर असतील, आम्ही सगळेजण तुम्हाला सदिच्छा देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या पंखात ताकद येऊन तुम्ही चांगले अधिकारी, चांगले माणूस आणि चांगले नागरिक बनावं याकरता माझ्याकडून तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा. खचून जाऊ नका, चालतच राहावं लागणार आहे, कष्ट करावेच लागणार आहे, कारण कष्टाशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही. अनेक नीज विजूशिकचं उदाहरण आहे, अरुणिमा सिन्हाचं उदाहरण आहे, बराक ओबामांचं उदाहरण आहे, कोंडालिसा राईचं उदाहरण आहे, अनेक कष्ट करणाऱ्या लोकांची उदाहरणं आहेत. ही उदाहरणं अगदी डोळ्यासमोर आणली तरीसुद्धा का जगायचं, कशासाठी जगायचं, आईवडिलांच्या स्वप्नासाठी जगायचं, समाजासाठी जगायचं, देशासाठी जगायचं, हे एक सामर्थ्य आपल्या मनामध्ये तयार होईल. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की पॉझिटिव्हिटी काय असते, त्या पॉझिटिव्हिटीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आता फेसबुक लाईव्ह आपलं चालू आहे आणि त्याच्यात एक आत्ता न्यूज आलेली आहे की आत्ता शासनाने नवीन जे वेळापत्रक आहे ते घोषित केलेलं आहे. तेव्हा पॉझिटिव्हिटी काय असते त्याचं मूर्तिमंत उदाहरण या चर्चेत मिळतं. अंगावरती युनिफॉर्म आलं होतं काय वाटलं असा प्रश्न आहे. खरं तर याचसाठी केला होता अट्टहास असंच म्हणावं लागतं. म्हणजे सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात, हीच एक भावना आहे. तेव्हा अनेक असे सामाजिक प्रश्न होते, त्याचा अभ्यास केलेला होता. तेव्हा मी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आर्टिकल वगैरे लिहित होतो. त्यामुळे आता अधिक संवेदनशीलपणे आपल्याला काम करता येईल हीच भावना मनात तयार झालेली होती. आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही होऊ शकत. आयुष्यात प्रश्न, प्रॉब्लेम्स, आव्हानं ही फेस केल्याने सुटतात, त्यांना सामोरं गेल्याने सुटतात. आत्महत्या करून आपण तो प्रश्न फक्त आपल्यापुरता संपवतो, पण त्यामुळे आपल्या घरच्यांसमोर अनेक प्रश्न आवासून उभे राहतात. आत्महत्या म्हणजे एक आत्महत्या असते आणि 2 हत्या असतात, त्या आपल्या आईवडिलांच्या. लग्न झाल्या असेल तर त्या किती, तो एक वेगळा विषय. आणि आपण त्यांच्या हत्या एकदा नाही करत तर दररोज करतो. त्यामुळे या विषयाकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला हवं. आणि यशाची परिभाषा प्रत्येक टप्प्यावर बदलते. यशासाठी संयम आवश्यक असतो, या गोष्टी मी सांगतो. आणि आजचा काळ उद्या राहत नाही. त्यामुळे आज जे फ्रस्ट्रेशन, डिस्टर्बन्स येतो, डिप्रेशन येतं की मी आज अधिकारी नाही आहे, काही काळानंतर ते बदललं जातं. नैराश्य येण्यासाठी म्हणजे एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयस्त दलिकम अन्य देह विलसती परितापात सज्जनो द्रवतीनो नवनीतम. सज्जन माणसाचं लोण्यासारखं हृदय वितळायला जवळचं असं काय विस्तव आणला पाहिजे असं नाही. समाजातला एखादा माणूस दुःखी असेल तरी ते मन असं वितळायला लागतं. त्यामुळं नैराश्य तुम्हाला कुठल्याही स्टेजला येऊ शकतं. हेही दिवस जातील नावाचं एक वाक्य आहे बघा. हेही दिवस जातील म्हणजे चांगले दिवस पण जातात आणि वाईट दिवस पण जातात. हे दिवस जातील हे मनाला सांगितलं पाहिजे आणि शांत बसलं पाहिजे. एक शब्द जगण्यासाठी खूप असतो. आयुष्य बदलतात. त्यामुळं नैराश्य आलेल्या माणसाने बोलायचं. मुळात ह्या ज्या डिफेन्सच्या परीक्षा आहेत त्या साधारणपणे 11वी 12वी पर्यंत असतात आणि 12वी नंतर त्या ॲडमिशनच्या प्रक्रिया असतात. आणि त्यामध्ये जर त्यांना अपयश आलं तर करिअरच्या सगळ्या इतर वाटा उपलब्ध असतात. ह्या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत असं आहे, तो ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि शिवाय MPSC UPSCसाठी पुन्हा 4-5 वर्ष देतो. त्यामुळे ह्या ज्या वाटा आहेत ह्या सगळ्या वाटा पूर्णपणे बंद होतात. त्यामुळं थोडंसं अस्वस्थता मनातली वाढते. जसं डॉक्टर म्हणाले की प्लॅन बी पाहिजे. हा प्लॅन बी तेव्हा गरजेचा पडतो की जेव्हा आपण फक्त एकाच गोष्टीवरती फोकस करतो. सर मला एक प्रश्न विचारायचा होता की आता तुम्ही जसं म्हणता की तुम्ही ही 8 वर्ष या सगळ्या गोष्टीची तयारी केलेली आहे, तुम्हालाही त्या काही नैराश्य आलेलंच असेल, परंतु त्या नैराश्याने तुमची मानसिक स्थिती असेल किंवा तुम्ही मनातून अजून कमजोर म्हणजे एकदम स्ट्रॉंग झालात की कमजोर नव्हता, कारण आणि त्या स्ट्रॉंगनेसनेच तुम्ही आज ह्या सिच्युएशनला रोज वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी हँडल करतायत. रोज टफ सिच्युएशन असतात त्या हँडल करतात. म्हणजे तो जो 8 वर्षाचा कालावधी असतो नैराश्याचा, तो जो आपण एकदम पेशन्सने किंवा एकदम स्ट्रॉंगली जो आपण तो हँडल करतो, तर ती पुढचे तुम्हाला भविष्यामध्ये ते 8 वर्षाचं म्हणजे तुमची जी
मेंटॅलिटी झालेली असते स्ट्रॉंग, ती पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला उपयोगी पडते का? उद्या कोणतीही सिच्युएशन उद्या तुम्ही इझिली ते हँडल करता, कारण 8 वर्षामध्ये तुमच्या मनाची ती तयारी झालेली असते. मग आत्ताची पिढी भरकटली आहे का, की म्हणजे एक अधिकारी जो भविष्यामध्ये त्याला एवढ्या टफ सिच्युएशन हँडल करायच्यात, तो आत्महत्या करू शकतो का? म्हणजे मला तर हा प्रश्न पडतो. ह्याचं उत्तर असं आहे की अस्वस्थता काय येते, कालावधी जास्त गेल्यामुळे येते का व्यक्तिगत कमकुवत असल्यामुळे येते, असं आपल्याला विचारायचं आहे. खरं तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला मन स्वतःचं खंबीर करावं लागणार आहे, स्ट्रॉंग करावं लागणार आहे. कारण जर युद्धाला जायचं तर तुम्हाला तयारी तर करावीच लागणार आहे. विना शस्त्राचं, विना युक्तीचं, विना बुद्धीचं तुम्हाला तिथं जाऊच कामच नाही. तुम्हाला जर एखादी परीक्षा, एखादं जर आयुष्यातलं ध्येय असेल, ते साध्य करायचं असेल तर त्यासाठी काय तयारी करावी लागते, त्यासाठी किती खंबीर असावं लागतं, ह्याची पूर्वतयारी केल्याशिवाय जर उतरताच येणार नाही. मग रणांगणात जर जायचं आहे तर मग लढायची, हारण्याची आणि रक्ताळलेलं होण्याची तयारी ठेवलीच पाहिजे. त्यामुळं आपण मनानं खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. शेवटी आता युद्धाचं जरी उदाहरण दिलं तरी इथं अभ्यास महत्त्वाचा असतो. असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणते. तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तो अभ्यास केलाच पाहिजे. आणि अभ्यासाशिवाय जर प्रकट होणं म्हणजे अभ्यासे प्रगटावे अन्यथा झाकून असावे, प्रगटून नासावे बरे नव्हे. तुम्ही जर उत्तमरित्या चांगला अभ्यास केला, त्याचं ॲनालिसिस चांगलं केलं, विश्लेषण चांगलं केलं, जिथं आपल्याला अस्वस्थता वाटलं तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला, एखाद्या मित्राची चर्चा केलं. आम्ही 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक दृष्टी व्हिजन 2020 असा ग्रुप तयार केला होता. दर रविवारी आम्ही SP कॉलेजच्या मैदानावरती झाडाखाली बसून जगातल्या प्रश्नावरती चर्चा करायचो. मग चीन आणि अमेरिकेचं काय चाललं आहे, भारत आणि पाकिस्तानचं काय चाललं आहे, परराष्ट्रीय संबंध काही चाललेले आहेत, मग इथं काय समस्या आहेत. आम्ही 10 लोक त्या ठिकाणी एकत्रित येऊन चर्चा केल्यामुळे एक नवीन आयाम करायचं की आपल्याला करण्यासारखं खूप काय आहे. मग एखादा विषय इंडियन इकॉनॉमीवरती आम्ही एकत्रित यायचो. आज कोण त्यातलं जज झालेलं आहे, कोण चांगलं प्राध्यापक झालेलं आहे, कोण प्रोफेसर झालेलं आहे, कोण वेगवेगळ्या क्षेत्रात लोक गेलीच, यशस्वी झाली सगळी ती. त्यामुळं एकमेकाला आधार देणं म्हणजे सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यात मौज आहे, सगळे मिळून सगळ्यासाठी मरण्यात मौज आहे, हे सामूहिक जर भावना असेल तर आपण एकटं राहणार नाही. आपण सगळ्यांना सोबत धरून चाललो तर ते खूप सोपं होऊन जातं. लोक व्यक्त होत नाहीत, बोलत नाहीत एकमेकांशी. मेन कारण ते बोललं पाहिजे ना, एकमेकांशी बोललं पाहिजे. आणि आपले पण आपण जर मित्र म्हणून मिरवतो तर ग्रुपमधलं एखादं पोरगं अचानक गप्प का झालं, बोलायचं का थांबलं, रोज ग्रुपवरती मेसेज करणाऱ्या पोराने आज मेसेज का नाही केला, तर पटकन फोन गेला पाहिजे त्या मित्राला. म्हणजे त्याच्या मैत्रीला जाण्यापेक्षा त्याला एक मेसेज केलेलं बरं ना, बरोबर की नाही. तर आपल्याच ग्रुपमधलं आपल्या जवळचं कुणीतरी एकदम गपक्याने शांत झालं तर आपल्याला कळलं पाहिजे किती शांत का झालं रे, ते 2 दिवस नीट बोलत नाही रे, अरे त्याचा फोन नाही रे आला, त्याने ग्रुपवर मेसेज नाही रे टाकला राव. कळलं पाहिजे ना, एकमेकांशी बोललं पाहिजे, माणूस न बोलताही कळला पाहिजे. माझं एक जनरल क्वेश्चन आहे. आता जसं डॉक्टर सरांनी सांगितले की 3 ते 5 लाख लोक MPSC देतात, तर मी असं न्यूजपेपर आर्टिकल्समध्ये वाचले की त्यातले ओनली 0.1% पास, म्हणजे 99.9% लोकांना सक्सेस नाही मिळत. मग डिप्रेशन वगैरे खूप वाढत चालले. मग आता सतत MPSCवर आर्टिकल्स असतात, त्यात असं म्हणणे की इजंट इट हाय टाइम टू मेक MPSC एज ऑप्शन बी, की MPSC आता ऑप्शन बी. व्हेरी गुड. म्हणजे आधी आपण शिकून काहीतरी बेस बनवून मग आपण MPSCला जर हे केलं तर डिप्रेशन वगैरे हे सगळं कमी होईल. याच्यावर तुमचं काय मत आहे? कसं आहे माहिती आहे का, ह्या सगळ्यावर सिस्टीम विचार करते आणि आपली सिस्टीम खूप बिझी आहे सध्या. आपल्या सिस्टीमकडे ह्या सगळ्या म्हणजे तुझ्यासारख्या तरुण पोरालाच हा प्रश्न पडू शकतो की ऑप्शन शोधला पाहिजे, पण आपल्याकडे सिस्टीम बिझी आहे. खूप कामं आहेत रे बाबा आपल्या देशात, राज्यात, तू बघत नाही का. फक्त तुझा प्रश्न इतका योग्य आहे की कुठलीही गोष्ट आपल्या घरात पण किंवा कशातही जर इकडनं रस्ता नाही सापडला तर आपण तिकडनं जातो. इथे काटेच पडले तर एक खेक्या करत त्याच्यावरनं जात नाही ना आपण. बूट खराब होतील, मागाचं चप्पल खराब होईल, पायाला काटा टोचेल, कुरूप होईल, अशी मनात शंका येते ना. आणि आपण पटकन जातो काहीतरी करायला पलीकडं आणि ऑप्शन शोधतो. सक्सेस इन अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन.
शेवटी जे यश आहे ते तिथं शोधायचं आहे ना. तर तू म्हणतो हा तुझ्यासारख्या तरुण पोराला प्रश्न पडला याचाच मला आनंद झाला. हा असाच प्रश्न सिस्टीमलाही पडू दे, कारण सिस्टीम तरुण नाही. आपली आपली सिस्टीम थोडी थकली, म्हातारी झाली, तिला तरुण करायची गरज आहे. ती जर तरुण झाली की ते ऑप्शन शोधतील आणि शोधलंच पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस अशा काही गोष्टी मोटिवेशनल गोष्टी ऐकतो आणि प्रत्येक वेळेस म्हणजे आपण त्याच्यातनं घेतोच असं नाहीये किंवा फक्त ते एन्जॉय करतो आणि जसं तुम्ही म्हटलं ह्या इकडनं बाहेर पडल्यानंतर आपण ते विसरून जातो. आपण त्याच्यातनं काही घ्यायचं आणि ते इम्प्लिमेंट केलं तर त्याच्यातनं आपण काहीतरी घेतलं. फार सुंदर तुम्ही बोलला की सक्सेसमध्ये पण लोक कदाचित इन्सिक्युअर राहतात. 100%. तर म्हणजे सक्सेसपेक्षा तुम्ही आज जे काय सांगितलं त्याच्यामधनं असं एक घेऊशी वाटलं. प्रत्येक वेळेस हा प्रश्न पेक्षा काहीतरी घेतलं त्याच्यातनं. म्हणजे आज खरोखरच एक गोष्ट घेतली या सगळ्या संवादातनं की इफ यू कॅन ओव्हरकम युअर फेल्युअर, इफ यू कॅन ओव्हरकम युअर फिअर्स, आय थिंक दॅट इज अ बिगर सक्सेस देन एनिथिंग. 100%. म्हणजे हा फार चांगला तुमच्या ह्याच्यात मला शिकायला मिळाला. थँक्यू व्हेरी मच. शिवनेरी फाउंडेशन आयोजित स्पर्धा परीक्षा मृगजळ या आपण घेतलेल्या ज्वलंत विषयाला आज आपल्या समाजामध्ये ज्वलंत प्रश्नावरती अभ्यास करणाऱ्या विविध व्यक्तींनी, त्या ठिकाणी प्रवीणजी तळडे सर असतील, मिलिंदजी मोहिते सर असतील, त्याचप्रमाणे अनिरुद्धजी क्षीरसागर असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपले स्वतःचे आयुष्य जगत असताना आलेले अनुभव, त्यातनं काढलेला मार्ग हा अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील असंख्य स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्यासमोर मांडला. खऱ्या अर्थानं सर या ठिकाणी एक गोष्ट अजून एक सांगू इच्छितो की आज आपण ज्या दिवशी हा कार्यक्रम घेतलाय त्या प्रसंगामध्ये शिवाजी महाराज पन्हाळ्यावरनं बाहेर पडून विशालगडापर्यंत जाणारे हे दिवस, तो वेढा फोडणारा दिवस. मग त्यावेळी जर महाराजांनी असं विचार केला असता की खरंच ही अडचण आहे, शाहिस्त खान पुन्हा एक ठाण मांडून बसलाय आणि त्या ठिकाणी आपल्याला सिद्धी जव्हरचा वेढा फोडायचा आहे, जर त्यातनं महाराजांनी मार्ग काढला नसता, जर महाराज त्या ठिकाणी खचले असते तर पुढचा इतिहास आपण पाहू शकलो नसतो. मग अशा प्रकारे आपल्या मनामध्ये येणाऱ्या अनिष्ट विचारांना आपण त्या खिंडीत अडकून आपलं जे ध्येय आहे ते ध्येय आपण त्या ठिकाणी साध्य केलं पाहिजे, याचं अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला केलं. त्याबद्दल आम्ही शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने आपले आभार मानतो. सर्वांचेच आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.